स्वागत सर्वांचं आपल्या चॅनलवर. आपण आलोय बाप्पांचं दर्शन घ्यायला. बाप्पांचं दर्शन घेतले. आता आपण जाणार आहे SM ग्रुपचा देखावा बघण्यासाठी आणि या वर्षीचा देखावा त्यांनी तयार केलेला आहे. श्री सोमनाथ मंदिर, गुजरात. छान असा देखावा त्यांनी तयार केलेला आहे आणि माहिती मिळाली की हा पूर्ण देखावा त्यांनी स्वतःच्या हाताने बनवलेला आहे. आपलाही स्वागत केलंय अध्यक्षांनी. आतमध्ये गेल्यानंतर नंदी महाराजांचं दर्शन होतंय. यानंतर आपण जाणार आहे महादेव मंदिर, सोमेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घ्यायला. खूप छान असा सुंदर असा देखावा बनवलाय आणि याविषयी माहिती देणार आहे या SM ग्रुपच्या. देखाव्याचं नाव आहे सोरटी सोमनाथ, म्हणजे सोरटी सोमनाथचं मंदिर आहे गुजरात मधलं. या डेकोरेशनला आपल्याला जवळपास 1.5 महिना लागलाय पूर्ण व्हायला आणि आपण सगळं हँडवर्क केलंय. म्हणजे असं कुठलंच बनावट काहीच नाही, सर्व आपल्या मुलांनी हँडमेड बनवलंय. सर्व सर्व आम्हीच बनवलंय. ते असं बाहेरचं कुठलंही कारागीर आणून बनवलेलं नाही, सर्व स्वयंभू, सर्व पोरं उपलब्ध राहून पूर्ण मुलांनीच बनवलंय डेकोरेशन. कधी झाली आपल्या मंडळाची स्थापना? आमच्या मंडळाच्या स्थापनेला आता जवळपास 44 वर्ष झाले. छान असं पूर्ण देखावा बनवला सोमेश्वर मंदिराचा आणि तुम्ही इकडे बघू शकाल की सेल्फी पॉइंट पण बनवलाय त्यांनी. अतिशय उत्कृष्ट बनवला. लॉर्ड शिवाचा स्टॅच्यू बनवलाय. तुम्ही बघू शकता, घेऊ शकता आणि सेल्फी घेऊ शकता. मस्त असं नियोजन केलंय आणि त्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला गरम गरम असं दूध, त्याची पण व्यवस्था सरांनी केलेली आहे. मला तो वेळ दिला तुमचा, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि असेच तुम्ही पुढच्या वर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सर्वांसाठी. आणि मला एक लास्ट प्रश्न विचारायचा, येवलेकरांचा तुम्हाला कसा प्रतिसाद या देखाव्याला? या देखाव्यालाच नाही, आमच्या मंडळाला सर्वात जास्त प्रतिसाद असतो. कुठंच इतकी गर्दी नसते. आजपर्यंत आमचे 10 ते 12 डेकोरेशन मोठे मोठे झाले. येवल्यात कुठं मागच्या वर्षी रामेश्वरम होतं, त्याच्या मागच्या वर्षी उज्जैन महाकाल होतं, नंतर वैष्णोदेवी. असे भरपूर मंडळ हे लॉर्ड शिवाला समर्पित म्हटलं तरी काही हरकत नाही. तर धन्यवाद सर तुमचा, मला जो वेळ दिला त्याबद्दल. हो 1-2 मिनिटं.